नमस्कार. मायेच्या स्वादमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला आवळ्याचे लोणचे दाखवणार आहे. आवळ्याचे लोणचे हे आरोग्यासाठी चांगले व केसांसाठीही चांगले असतं. आवळा नुसता कोण खात नाही, त्यासाठी हे मी लोणचं बनवलं आहे. पहिल्यांदा मी आवळे स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये ते चांगले वाफवून घेतले आहे. अधिक पण वाफवले नाही आहेत, मऊस अगदी थोडे करकरीत असे ठेवले आहेत. वाफवल्यानंतर चांगले बारीक कापले आहे ते. चौकोनी बारीक तुकडे करायचे, मग ते चांगलं लागतं बारीक बारीक तुकडे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल चांगलं तापवायचं आणि चमचाभर मोहरी फोडणीसाठी घालायची. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण हे जिरे घालणार आहोत. म्हणजे सगळं प्रमाण मी चमचाभर घेतलं आहे. चमचाभर घेतलं आणि हिंगसुद्धा तो चमचाभर असेलच. हिंग घालायचा. हिंगामुळे चांगला सुंदर असं सुगंध येतो. आणि 2 चमचे मी तिखट घातलं आहे. आणि नंतर मी गॅस बंद केला आहे फोडणी झाल्यानंतर, कारण की तिखट आणि सगळं असं जळू शकतं, म्हणून मी गॅस घालवला आहे. आणि त्यात सेंधव मीठ आणि हळद घातली आहे. सेंधव मीठ घालायचं, मग चांगलं टिकतं. आणि ते चिरलेले आपण आवळ्याचे तुकडे ते घालायचे तेलामध्ये आणि चांगले परतून घ्यायचं. धणे जिरे पावडर ती पण चांगलं घालून परतून घ्यायची. सगळं लागलं पाहिजे त्याला. आणि गूळ घातला आहे मी. गूळ हा आपल्या आवडीनुसार घालावा. जास्त घालायचं असेल तर जास्तही घालू शकता. आणि चांगलं परतून घ्यायचं लोणचं. परतल्यानंतर आपलं असं हे सुंदर रुचकर असं लोणचं तयार झालं. मी त्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये ते लोणचं मी भरलं आहे. आणि भरल्यानंतर त्यामध्ये तापवून तेल गार केलं आहे आणि ते ओतलं आहे, म्हणजे आपलं लोणचं चांगलं टिकणार. तुम्ही हे नक्की लोणचं घरी करून पहा आणि चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे. धन्यवाद.